तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये कळंब जिल्हा परिषदेची खऱ्या अर्थाने प्रचाराची धुरा शिवसेनेचे नेते, अभ्यासू आणि आक्रमकपणे बोलणारे शिवराम बदे यांच्याशी आपण बातचीत करतोय. तिकडे सुद्धा कळंब जिल्हा परिषदेमध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे. आयात निर्यात, मग शिवसेनेचा उमेदवार, राष्ट्रवादीचा उमेदवार, जे परिवर्तन आघाडी, ते मग शेतकरी कामगार पक्ष, असं सगळं कळंबच्या निवडणुकीमध्ये सगळे विषय आलेले आहेत. कारण शिवसेनेत जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीचे पूर्वी होते, त्यांनी पक्षांतर केले, शिवसेनेत उमेदवारी मिळाली. जे नारायण दामसे होते ते शेतकरी कामगार पक्ष होते, ते पुन्हा इकडे राष्ट्रवादीमध्ये आले, त्यांनी उमेदवारी मिळाली. मूळचे ते कोठिंबे कसे जिल्हा परिषद निवडणुकी दृष्टीने ते मात्र तिकडे कळंब मध्ये गेलेले आहेत. याच अनुषंगाने मग आयात निर्यात हा सगळा प्रचार कळंबच्या राजकारणात सुरू झालेला आहे. नेमकी कळंब मध्ये शिवसेना काय म्हणते, शिवराम बधेंच्या मनामध्ये नेमकी काय, तिथल्या उमेदवाराची परिस्थिती काय, याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. सर, स्वागत आहे आपल्यासोबत शिवराम बधे. सर, सध्या वातावरण तापलेलं आहे, तुम्ही सुद्धा तापवलेलं आहे आणि तापत आहेत. काय स्थिती आहे सध्याची? सध्याची स्थिती अशी आहे की ही होऊ घातलेली निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे तीनही उमेदवार, जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत हरचंद्र धर्मा निरगुडा, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, आणि पोशेर पंचायत समितीच्या उमेदवार आहेत रेश्मा अनिल जोशी, त्यांची निशाणी आहे खटारा, आणि कळंब पंचायत समितीच्या उमेदवार नीलम वसंत ढोले, त्यांची निशाणी आहे खटारा. अशी शिवसेना, भाजपा, शेतकरी कामगार पक्ष आणि RPI अशा महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. आणि त्या कळंब विभागामध्ये सन्माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आज आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि जनतेतून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तो विकासाच्या जोरावर, विकासाला मत, लाडक्या बहिणींचं आम्हाला चांगली साथ मिळते. कारण लाडक्या बहिणींचं मत एक आमच्या लाडक्या भावाला मत, म्हणजे धनुष्यबाणाला मत, महायुतीला मत म्हणजे लाडक्या भावाला मत. अशा प्रकारचं वातावरण चांगलं आमच्यासाठी आहे. आणि उमेदवार आमचे स्थानिक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ही जी एक संकल्पना आहे का त्यांनी स्थानिकांना प्राधान्य असावं, स्थानिकांनी प्रतिनिधित्व करावं. बाहेरचं, हा, तेच मी म्हणतोय का स्थानिकांनी त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व स्थानिक लोकांचं करावं अशी जनतेची धारणा असते आणि शासनाचं सुद्धा धोरण तेच आहे. परंतु त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी जे परिवर्तन विकास आघाडी जे म्हणतायत त्यांनी ढोंगी मतलबी लोक, जे सत्तेसाठी म्हणजे कुठल्याही थराला जाणारे, सत्ता कशी मिळेल इकडे पाहणारे, सत्ता मिळवायची आणि जनतेला दूर लोटायचे, अशा प्रकारचे उमेदवार म्हणजे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत नारायण दामसे, हे बाहेरचे तर आहेतच आहेत. पुन्हा यापूर्वी त्यांनी गौर कामत मतदारसंघातून, वार्डातून निवडणूक लढवली, त्या ठिकाणी ते निवडून आले. रायगड जिल्हा परिषदेमध्ये ते समाज कल्याण सभापती झाले. तदनंतर उमरोली वार्डातून ते निवडणूक लढवली मागच्या वेळेला, त्यावेळेला तिथून ते सभासद झाले, सभापती झाले. समाजाचं कल्याण करायच्या ऐवजी स्वतःच कल्याण करून, म्हणजे असं आहे का धूर्तपणा असा आहे का फक्त सत्ता मिळाली पाहिजे. समाज कल्याण त्यांचं झालं, हा, त्यांचं स्वतःचं कल्याण झालं, समाजाचं कल्याण झालं नाही. कुटुंबीचं पण झालं नाही. कुटुंबीचं कसं झालं, आता जर असतं तर तिथे त्यांनी निवडणूक लढवली असती. तिथे दुसरा एक आयात उमेदवार तिथं पण केला दुसऱ्या पक्षातून घेऊन, आणि तिथे त्यांनी नाकारलं. मग त्यांची सून उभी राहिली असते, अजून कोण त्यांच्या घरातला सदस्य. परंतु त्यांना खात्री का तिथे आपल्याला काय थारा लागणार नाही. बाहेर गेल्यानंतर बरोबर नवीन जनता असते, काहीतरी भुलभुलैया करून, इतर काही आमिष दाखवून आणि त्या माध्यमातून निवडणूक लढवायची, निवडून यायचं आणि सत्ता मिळवायची ना त्याचं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं. हाच त्यांचा कायमचा फंडा राहिलेला आहे. आणि आता कळंब विभागामध्ये ते आलेत, कळंब वार्डात आमच्या आलेले आहेत. पण कळंबची जनता
आमचा हा आदिवासी बहुल भाग आहे. दोन्ही आदिवासी उमेदवार आहेत. हा तो आदिवासी असो, बिगरवादी असो, आदिवासी असो, हा काय भाग नाही. शेवटी आदिवासी आरक्षण आहे तर तिथं आदिवासीच उमेदवार असणार आहे. जनरल असेल तर जनरल असता किंवा तिथं कोणी असू शकतो, तो भाग नाही. परंतु विषय असा आहे, आदिवासी जरी दोन्ही असले तरी दोन्ही एका पक्षात होते. तुम्ही आताच म्हटलं की शेतकरी कामगार पक्षातून ते राष्ट्रवादीत गेले आणि तिथून आता उमेदवारी घेतले. पण राष्ट्रवादीचा जो त्यांचा खरोखर एक कार्यकर्ता प्रामाणिक होता, हरिश्चंद्र निरगुडा, यांना त्यांनी अपमानित केलं. त्यांना डावललंच नाही नुसतं, तर त्यांना अपमानित केलं. अपमानित केल्यानंतर त्यांची अशी भावना झाली की आपण शिवसेनेमध्ये जावं, महेंद्र शेठ यांच्या नेतृत्वाखाली काम करावं. कारण महेंद्र शेठ यांचं नेतृत्व असं आहे की सर्वसामान्य माणसाला आपलंसं करणं, त्याला पुढे संधी देणं, हा त्यांचा स्वभाव असल्या कारणाने तिथेशी आल्यानंतर त्यांनी येत असताना, पक्षामध्ये येत असताना कुठल्याही प्रकारची उमेदवारी मागितली नाही, कुठली कामं मागितली नाही, पैसे मागितले नाही. निस्वार्थीपणे महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं. याचं कारण इतकंच की त्यांच्यावर झालेला अन्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी इथे शिवसेनेत प्रवेश केला. परंतु आम्ही नंतर आमच्याकडे इतर उमेदवार असताना सुद्धा तर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तर अन्याय झाले, त्यांना न्याय कसा द्यायचा, सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचे आमदार साहेबांनी आणि शिवसेनेने भूमिका ठेवली आणि त्यांची तात्काळ त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही जाहीर करून टाकली. जाहीर केल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या कळंब जिल्हा परिषद विभागामध्ये इतकं लोकांच्या मध्ये नवचैतन्य जसं यावं तसं नवचैतन्य आलं का खरोखर एक प्रामाणिक कार्यकर्ता, एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता, एक सर्वसामान्य घरातला मुलगा आणि कुटुंबातला मुलगा, त्याचा आर्थिकही एवढं काही असं नाहीये का मोठं काही मातब्बर आहे किंवा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता. हा, आणि तो खरोखर जनतेशी जोडलेला आहे. सरपंच पदावर त्यांनी पोशेर ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर 5 वर्ष काम केलं. विद्यमान आता सदस्य सुद्धा आहे आणि अतिशय चाणाक्ष माणूस आहे. काय चाणाक्ष आहे का, जनतेचं काम कोणतं आहे, ते कसं करायला पाहिजे, अडीअडचणी काय, सुखदुःखामध्ये सहभागी होणार एक कार्यकर्ता आहेत. म्हणून त्या दृष्टीने आज सर्वसामान्य जनता आणि संपूर्ण लोक त्यांचा पसंती देत आहेत का खरोखर उमेदवार असावा तर असा का जो प्रत्येक जेव्हा मतदाराला लोकांना भेटायला जातो तो त्यांच्या पायावर डोकं ठेवतो, इतका नम्र आहे. आणि विरोधी जो पक्षाचा उमेदवार आहे तो इतका ताठर आहे का त्याच्या काळ्या काचा काय खाली येत नाही, अशी जनतेची चर्चा आहे जनतेमध्ये. का खरोखर कधी जर आवाज दिला तर हा माणूस आपल्यासाठी धावत येईल, परंतु हा माणूस कधी काळी निघून जाईल काळ्या काचा बंद होऊन आणि कुठे कधी असेल याचा काय भरोसा नाही. आणि तो अनुभव लोकांना का 2 जिल्हा परिषद वार्डमध्ये पूर्वी निवडणुका लढवल्या, तिथे सत्ता मिळाली, परंतु जनतेमध्ये कुठं काम केलेलं दिसलं नाही. कारण जनताच म्हणते 2 वार्डात काम निवडून आले, त्यांचं प्रतिनिधित्व करायचं सोडून कुठे गेले, कुठं भरकटले माहिती नाही. एकही विकास कामांची पाटी त्यांच्या नावाची कुठे दिसत नाही म्हणतायत, अशी जनता म्हणते. तर एक ही शोकांतिक आहे. असा उमेदवार जर आमच्या जिल्हा परिषदला आला असेल तर भागाचा कोटिंबेचा विकास झाला की नाही, बघा कोटिंबेचा विकास झाला का नाही झाला ते त्यांनीच सांगायला पाहिजे मला वाटते. कारण तिथून एवढ्या वर्ष जर प्रतिनिधित्व, सरपंच होते, 2 वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य होते, सभापती होते, एका पक्षाचे प्रमुख नेते होते आणि आता दुसऱ्या पक्षात गेले, म्हणजे सत्तेसाठी जी काय त्यांचे स्थित्यंतर झालेत आणि ती मिळून आपलं स्वतःचं कल्याण करण्याचा जो काय त्यांचा फंडा आहे तो काय आमच्या कळंब जिल्हा परिषद वार्डाची जनता स्वीकारणार नाही. त्यांना अतिशय विक्रमी मताने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल असं सध्याचं वातावरण आहे ना, ते शेवटपर्यंत राहील असा मानसच जिल्हा परिषद वार्डातील, कळंब जिल्हा परिषद वार्डातील संपूर्ण जनतेने केलेला आहे. मग त्यांनी समाजाचं किती समीकरण चालवलंय, ध्रुवीकरण चालवलंय, तेही काही कामा येणार नाही. पैशाचा वारेमाप प्रयोग चाललेला आहे हेही आमच्या निदर्शनास येते. कारण आमचा उमेदवार अतिशय गरीब आहे. 3ही उमेदवार आमचे सामान्य आहेत. नाही, आमदार पैसे देण्याचा काय भाग नाही. जो काही निवडणूक आयोगाचा जो निर्णय का किती त्याची एक दिलेली एक चाकोरी आहे, मर्यादा आहे, ती मर्यादा काय ओलांडणार नाहीत. आता फक्त प्रचाराचा जो खर्च आहे, जो काय बॅनर पॅम्पलेट यांचा जो खर्च आहे तोच खर्च. आमच्याकडे उमेदवाराकडे पैसे नाहीयेत आणि पैशाचा काय मी प्रयोग करतच नाही ना, करणारही नाही. फक्त नम्रपणे विकास कामांच्या जोरावर आमदार साहेबांनी केलेली विकास कामं, त्यांच्या सरपंचच्या कालावधीत केली त्यांनी विकास कामं, जनतेशी असलेला थेट संबंध आणि संवाद हा त्या उमेदवारांना आमच्या विजयी करणार आहे, तो पण विक्रमी मतांनी.
असा मला एक ठाम विश्वास आहे. पण सर प्रचारामध्ये काय मुद्दे घेऊन चाललेले आहेत? साधारणपणे शिवसेना भाजप युती झालेले आहे. कशा प्रकारचा प्रचार दिवसभर तुमचा आहे? कारण तुमच्याकडे प्रचाराचे धुरा दिले, तुम्ही आक्रमक आहात, आमदारांचे जवळचे आहेत. कशा दिवसभर प्रचार सुरू कसा असतो? काय राजकीय रणनीती आहे प्रचाराच्या टप्प्यानुसार? काय थोडक्यात दिवस राहिलेले आहे? बरोबर, तुम्ही अगदी मार्मिक प्रश्न विचारलेला आहे, कारण तो जनतेशी निगडीत आहे. त्या प्रचाराची तुमची नीती काय आहे, तुमची दिशा काय, तुमचे मुद्दे काय आहेत? आमच्या प्रचाराची नीती एकच आहे का केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदिवासींसाठी ज्या योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी समाजासाठी आणि इतर समाजासाठी, वंचित घटकांसाठी ज्या योजना आहेत, त्या योजनांचा आम्ही लोकांना लाभ मिळवून दिलेलाच आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही जातो. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेली या मतदारसंघामध्ये विकास कामं आणि जास्तीचं भरीव काम झालंय ते आमच्या कळंब जिल्हा परिषद वार्डामध्ये. मग त्या पाण्याच्या योजना असतील, रस्त्यांची कामं असतील, आता चालू असलेली रस्त्याची कामं असतील, म्हणजे इतकं चांगलं काम आमदार साहेबांनी केल्यानंतर ते सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जात आहोत. आणि जनतेचा प्रतिसाद, कारण ते नाकारू शकत नाही कोण. आमदार साहेबांनी केलेलं शाश्वत विकासाचं जे काम आहे ते कोणीच नाकारू शकत नाही. जनताच आम्हाला विचार का आमदार साहेबांनी खरोखर कामं केलेली आणि आमदार साहेबांच्याच नेतृत्वाखाली या निवडणुका लढतो म्हटल्यानंतर हे उमेदवार आमचे निवडून आल्यानंतर आमदार साहेबांचं अजून आम्हाला पाठबळ मिळेल हे जनतेलाही वाटतंय. तो ते मुद्दे आमच्याकडे आहेत. लाडकी बहीण योजना सर्वात महत्वाची. मला तर तुम्हाला सांगायला एक अभिमान वाटेल का कळंब जिल्हा परिषद वार्ड हा बहुसंख्य आदिवासी, मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा मागासलेले संपूर्ण आमचा विभाग आहे. असं सक्षम तुम्हाला मोठा कोणी धनदांडगा तिकडे मिळणार नाही. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला जी लाडकी बहीण योजना चालू केली आणि 1500 रुपये जे आदिवासी महिला भगिनींच्या, इतर सगळ्या वंचित सगळ्या घटकांच्या, आदिवासीच नाहीत तर सर्व आमच्या विभागातील जवळजवळ 95% मला वाटते महिलांना त्या 1500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. तर खरोखर आम्हाला त्या विषयाचा एकनाथ शिंदे साहेबांचा अभिमान आहे आणि त्या सरकारच्या निर्णयाचा अभिमान आहे का आज आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला भगिनींना एक मोठा आधार मिळालेला. कारण 1500 रुपयाची किंमत फक्त ज्या खरोखर जे आर्थिक संकटात जे लोक आहेत, ज्यांना उत्पन्न ज्यांचं बोटावर मोजणे आहेत की त्यांना ते अतिशय मोठे आहेत. तो मुद्दा सर्वात मोठा आमचा आहे. त्याच्यानंतर लेक लाडकी योजना आहे, वयश्री योजना आहेत. शासनाच्या ज्या ज्या वंचितांसाठी ज्या अडीअडचणीमध्ये आहेत, निराधारांसाठी योजना आहेत, त्या किती महत्वाच्या आहेत त्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जातो, विकास कामांच्या माध्यमातून जातो. म्हणून वाढता प्रतिसाद आज आमच्या उमेदवारांना मिळतोय. आणि जे विरोधक आहेत त्यांच्याकडे कुठले मुद्दे मला वाटते नाहीत, कुठं कामच केलेलं नाही तर सांगणार काय, असं सगळा विषय आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा विजय आमच्या विभागाचा विक्रमी मतांनी तिन्ही उमेदवारांचा होणार आहे ही आम्हाला खात्री आहे. हे होते शिवराम बदे. त्यांनी सांगितलेलं की या निवडणुकीचे प्रचाराचे मुद्दे आम्ही सांगितले. आयात निर्यात उमेदवारांवर चर्चा चाललेली आहेत आणि हा बाहेरचा उमेदवार आहे, त्यांनी विकास काय केला, त्यांच्या गावात त्यांचा कुणाचा विकास झाला, हे सगळे प्रश्न उभा करण्याचं काम शिवराम बदेंनी केलेलं आहे. आता याला परिवर्तन आघाडी उत्तर देते का, परिवर्तन आघाडीची भूमिका काय आहे हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. सर खूप खूप शुभेच्छा, आभार. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.